अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर, पवित्र आणि शक्तिशाली अशी कथा सांगणार आहे. हरतालिकेची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, राजा हिमाचल यांची मुलगी पार्वतीची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका तीज व्रत पाळले जाते. याही वर्षी हरतालिका तीज व्रत 26 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत पाळतात. हरतालिका तीज व्रत हे सर्वात कठीण व्रतापैकी एक व्रत मानले जाते. हा दिवस भगवान शिवानी माता पार्वती यांना समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. हरतालिका तीज व्रताच्या वेळी ही कथा ऐका, वाचा. कैलास पर्वतावरील एका विशाल वडाच्या झाडाखाली भगवान शिवासोबत माता पार्वती बसल्या होत्या. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासोबत बलवान, वीरभद्र, भृंगी, रंगी आणि नंदी आपापल्या पहाऱ्यावर सदाशिव यांच्या दरबाराची शोभा वाढवत होते. यावेळी माता पार्वतीने हात जोडून भगवान शिवांना विचारले की, हे प्रभू, मी असे कोणते चांगले कर्म केले आहे की ज्यामुळे मी तुम्हाला माझा पती म्हणून मिळवून दिले आहे? हे मला कळू शकेल का? तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुमच्यापासून काहीही लपलेले नाही. माझ्यावर दया करा, कृपा करा आणि मला सर्व काही तपशिलावर सांगा. माता पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान शंकर म्हणाले की, हे महादेवी, तू खूप चांगले पुण्य मिळवले आहेस आणि त्यामुळेच तू मला प्राप्त केले आहेस. ते एक अतिशय गुप्त व्रत आहे, पण मी तुला सांगतो. ते व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तीज म्हणून ओळखले जाते. हे व्रत सर्वोत्तम आहे. जर तीज हस्त नक्षत्रावर येते तर ते खूप पुण्यपूर्ण मानले जाते. हे ऐकून माता पार्वती म्हणाली की, मी हे व्रत कधी आणि कसे केले होते? कृपया मला सर्व काही सविस्तर सांगा. भगवान शंकर म्हणाले, हे देवी, हिमाचल हा भारताच्या उत्तरेकडील सर्वात उत्तम पर्वत आहे. त्याचा राजा हिमाचल आहे. तिथे तू भाग्यवान राणी मैनाच्या पोटी जन्माला आलीस. लहानपणापासूनच तू माझी पूजा करायला लागलीस. जेव्हा तू थोडी मोठी झालीस तेव्हा तू तुझ्या मैत्रिणीसोबत मला मिळवण्यासाठी हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान केलेस. हे देवी, तू उन्हाळ्यात बाहेर दगडावर बसून तपस्या केलीस. पावसात बाहेर पाण्यात तपस्या केलीस. हिवाळ्यात मला मिळवण्यासाठी पाण्यात उभे राहून तपस्या केलीस. मला मिळवण्यासाठी तू खूप कठोर तपस्या केलीस. हे देवी, या काळात तू झाडांची पाने खाल्लीस आणि तुझे शरीर कमकुवत झाले. तुझी अवस्था पाहून राजा हिमाचल काळजीत पडले. त्यांना तुझ्या लग्नाची काळजी वाटू लागली. यावेळी नारददेव आले. राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या भेटीचे कारण विचारले. तेव्हा नारदजींनी म्हणाले, राजन, मी भगवान विष्णूंच्या वतीने आलो आहे. मला असे वाटते की तुमच्या सुंदर मुलीला योग्य वर मिळावा, म्हणून वैकुंठवासी भगवान विष्णूने तुमच्या मुलीचा स्वीकार केला आहे. तुम्ही ते स्वीकारत आहात का? राजा हिमाचल म्हणाले, महाराज, हे माझे सौभाग्य आहे की विष्णूजींनी माझ्या मुलीचा स्वीकार केला आहे. भगवान विष्णूसोबत लग्न ठरवल्याचे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि तू रडू लागलीस. तुझे रडणे पाहून त्या मैत्रिणीने तुझी इच्छा समजली आणि ती म्हणाली, देवी, मी तुला तपश्चर्येसाठी अशा गुहेत घेऊन जाईल जिथे राजा हिमाचल देखील पोहोचू शकणार नाहीत. यानंतर तू तुझ्या मैत्रिणीसह हिमालयाच्या खोल गुहामध्ये गायब झालीस. मग राजा हिमाचल घाबरले आणि पार्वतीला शोधत रडू लागले की,
भगवान विष्णूला दिलेले वचन कसे पूर्ण होईल असे म्हणत ते बेशुद्ध पडले. त्यावेळी तू नदीतून वाळूपासून बनवलेले शिवलिंग आणले आणि विविध फुलांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. या काळात तू अन्न आणि पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केले. तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष हस्त नक्षत्राचा 3रा दिवस होता. तुझ्या कठोर तपश्चर्येमुळे आणि उपासनेमुळे माझे सिंहासन थरथरले आणि मी तुझ्यासमोर प्रकट झालो. तिथे जाऊन मी तुला सांगितले, हे देवी, तुमच्या उपासाने आणि उपासनेने मी खूप प्रसन्न झालो आहे. तुम्ही मला तुमची इच्छा विचारू शकता. हे महादेवी, मग तू मला सांगितलेस की तुम्ही सर्वज्ञ आहात. माझ्या हृदयातील भावना तुम्ही जाणता. मला तुम्हाला माझे पती म्हणून हवे आहे. हे ऐकून मी तुला हवे असलेले सर्व आशीर्वाद दिले आणि अदृश्य झालो. यानंतर तू नदीकाठी तिथे मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीवर गेलीस. तेथील नगरवासी आणि तुझे वडील हिमाचल तुला भेटताच ते रडू लागले आणि तुला घरी येण्याची विनंती केली. तू म्हणालीस की बाबा, तुम्ही माझा भगवान विष्णूशी विवाह स्वीकारला आहे, यामुळे मी वनात राहून माझे जीवन सोडून देईन. मग ते म्हणाला, मी तुझे लग्न भगवान विष्णूशी अजिबात करणार नाही. मी तुझे लग्न सांब सदाशिव यांच्याबरोबर करणार आहे. आणि मग यानंतर आपले लग्न झाले. अशी आहे हरतालिकेची कहाणी. भक्तांनो, मामा म्हणतात, आयुष्यामध्ये नवं नातं असताना लोक मस्करीला सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाहीत. मामा सांगतात, अरे बाळा, अशा माणसांच्या आजारावर काहीही औषध नाही. जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो, प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइज्जती आहे. म्हणून आयुष्यामध्ये ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या असतात. आयुष्यामध्ये घमंड आणि गर्व कधीच करू नका. हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही, हे कायम लक्षात ठेवा. हक्क फक्त तिथेच दाखवा. हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका. आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा, लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील. अरे बाळा, एकटं जगण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारे बदलतात. खूप मजबूत असतात अशी लोक ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे काहीही नसते. तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा, मी ठीक आहे, कारण इथे कोणालाही कोणाचीही कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही. आयुष्यामध्ये बदलायला कोणालाही आवडत नाही, परंतु लोक वागतातच तसे की बदलायला भाग पडतं. मामा सांगतात, नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही, पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर ते कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही. हे कायम लक्षात ठेव. म्हणून आयुष्यामध्ये काही लोक मेणबत्तीसारखे पगळून नातं निभवतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात. जग स्वार्थावर चालतं, म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका. त्यांना दरवाजापर्यंत सोडून या. बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यामध्ये किती विश्वास आणि किती आपलेपणा आहे. आयुष्यामध्ये मैत्री पण तितकीच गरजेची आहे, नातं पण गरजेचं आहे. पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे. मामा सांगतात, जर समोरचा समजून घेतच नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय, आणि कोणी मान्य करतच नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरजच काय. जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो.
तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज असते. तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं असतं. आयुष्यामध्ये माणूस मेला की सगळ्यांनाच चांगला वाटतो, उगाच नाही. त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होत. ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर लोकांचे राहाल ना स्वतःचे राहाल. धर्म कोणताही असो, तुम्ही फक्त चांगला माणूस बना. हिशोब तुमच्या कर्माचा होतो, धर्माचा नाही. हे कायम लक्षात ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, ज्या दिवशी तुला वाटेल की हे संपूर्ण जग तुमच्यासमोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल. माणसाच्या हातात फक्त चालत राहणं असतं. वळण घ्यायचं काम आयुष्य न चुकता सोयीनुसार करत राहतं, हे लक्षात ठेवा. ज्याला माणसं सांभाळता येत नाहीत त्याने कमीत कमी तोंड तरी सांभाळलं पाहिजे. नातं खूप सुंदर असतं जिथे एक कधीच बांधून ठेवत नाही आणि दुसरा कधीच सोडून जात नाही. नजरेत जेव्हा फक्त व्यवहारच दिसायला लागतो तेव्हा समजून जावं नातं खऱ्या अर्थाने मागे पडत चाललं आहे. आवडलेलं मिळालं की माणूस आणखी आवडीने त्याला जपू लागतो. मामा सांगतात, मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळालं तेव्हा एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आजकाल प्रेमापेक्षा प्रूफची गरज वाढली आहे. भावनापेक्षा रिप्लाय महत्त्वाचा झाला आहे आणि आपलेपणापेक्षा व्हॉट्सअप स्टेटस, स्टोरी आणि लाईक नाती ठरवत आहेत. लाईकवरून नातं ठरत आहे. मामा सांगतात, डोळ्यातले अश्रूसुद्धा कधीच आपले नसतात रे, कारण ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त रडतात. म्हणून या कलियुगातील जीवनामध्ये आपलं काय आणि परग काय. वय जसं जसं वाढत जातं तसं तसं खूप काही बदलत जातं. कशाचाही हट्ट करणारा माणूस मन आता काहीही सहन करत जातं. कशाचाही हट्ट करणारा माणूस कशाचाही हट्ट न करता सहन करत जातो. चुकांसाठी माणसांना सोडू नका, कारण माणसावरचं तुमचं प्रेम असतं. गरजेपेक्षा जास्त आराम आणि अवकातीपेक्षा जास्त प्रेम माणसाला भिकारी बनवतं. म्हणून प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना आपण कसे आहोत हे सांगायची मुळीच गरज नसते. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निशेष असतो, तो व्याजासकट सगळं काही परत करतो. मामा सांगतात, चुकल्यावर आवाज चढवला की लोक खरं मानतात, पण खरं असताना शांत राहिलं की सिद्ध करावं लागतं, कारण लोक सत्यापेक्षा आवाजावर जास्त विश्वास ठेवतात. हेच कलियुगातील सत्य आहे. कधी परिस्थिती बदलते म्हणून माणूस बदलतो, कधी माणूस बदलतो म्हणून परिस्थिती बदलते. आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता आहे. कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती, परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे. म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा. कायम माणुसकी जपून ठेवा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये काही गोष्टी आणि काही माणसं माफीच्या लायकीचीच नसतात, पण तरीही त्यांना माफ करा. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या शांततेसाठी. मनाला द्वेषात बाळगून त्यांचं काहीही अडणार नाही, पण आपल्या स्वतःला मात्र नक्कीच त्रास होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगले वागू नका, ते प्रदर्शन आहे. आपल्यामुळे कधी कोणत्या जीवाला दुःख पोचू नये, हेच खरे देवाचे दर्शन आहे. जी माणसे मनाने साफ असतात त्यांच्या मागे दुनियाभराचे ताप असतात.
आयुष्यात नेहमी अशा लोकांची निवड करा ज्यांचे मन चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर असेल. आयुष्यात सगळ्या गोष्टीतून पळ काढता येते, पण जबाबदारीपासून दूर पळणं कधीच शक्य नसतं. कोणीही भ्रमात राहू नका की हा माझा, तो माझा. आपली वेळ खराब आली ना की कुणीच कुणाचं नसतं, कुणीच आपलं नसतं. वेळेनुसार किंमत बदलत जाते, मग ती माणसांची असो अथवा वस्तूंची असो. कुठल्याही गोष्टींचा घमंड करू नका, कारण जी वेळ साथ देते ना तीच नक्कीच लात मारते. हे त्रिवार सत्य आहे. असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे? पहिला उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा आणि फुले अर्पण करा. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती जाणून घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. पहाटे 4 ते 5 दरम्यानच्या जागे होणे हे एक शुभचिन्ह आहे आणि हे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूयात. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही यावेळी जागे झालात, मग ते कोणत्याही कारणाने असो, लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, तर घाबरू नका. हसा, आनंदी राहा, कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत. हे ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीचा सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत. हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देव महादेवाचे स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल, एक शांती, एक दिव्यता. जर तुम्ही हे समजावून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो. कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही, तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहे. तर भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्ष ज्यांची वाट पाहत होता ती सर्व काही लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्हीही असे काही अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या व्हिडिओला तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. भक्तांनो, स्वप्ने व तीच स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण प्रश्न असा आहे की तुम्ही ती चिन्हे ओळखता का? असे आहे की काही इशारा वारंवार मिळत ना आहे, पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजवून विसरतात. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. जर तुम्ही ती समजावून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. स्वप्नात साप दिसला तर, जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर ते चांगले लक्षण नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवताली नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा. तेथे नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये सगळ्यांची मनं जपायचं. आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलं की स्वतःच्या भावनांची
भंगारात विक्री सुरू होते आणि आपण स्वतःच भिकेला लागायला सुरू होतो. प्रयत्न इतके करा की शांततेमध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेतं. याच भविष्यातील योजना आधी बोलून दाखवू नका. तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे, नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे, हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात, तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली. अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोहोचतो आणि संधी तुमच्या हातातून निसटून जाते. म्हणून बाळा, काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका. जुने अपमान पुन्हा पुन्हा उगाळू नका. कारण तुमचा कुणी अपमान केलाय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला समजून घेतलं नाही, हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल आणि बिचारे वाटता. यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत, पण कमकुवत मात्र नक्कीच समजतील. जर तुम्ही म्हणालात, माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता, तर समोरचा म्हणेल, मग नोकरी का सोडली नाही, अपमान सहन करत का बसला. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. म्हणून अपमानाचं दुखणं आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा, लोकांपुढे नाही. लोकांना जखमा बरी करता येत नाही, पण जखमेवर मीठ चोळणं खूप छान जमतं. तुमच्या जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका. तुम्ही एखाद्या चुकीचा निर्णय घेतला, कोणावर भरोसा ठेवून फसलात, हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत. उलट तुम्हाला मूर्ख मात्र नक्कीच समजतील. म्हणून समजा तुम्ही लोकांना म्हणलात की अमुक माणसाने माझी 50,000 रुपयांची फसवणूक केली, तर लोक लगेच म्हणतील, तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती. काही विचार न करता पैसे का दिले, कसे दिले, या सर्व उठावे ठेवेपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील, तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी मात्र नक्कीच होतो. म्हणून म्हणतात, ठेच लागली की माणूस आपोआप सावधगिरी ठेवतो. मामा म्हणतात, प्रेमात वाद विवाद हेवे देवे रुसवे फुगवे तर येतातच. असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम हे अधिक घट्ट होतं. पण दोन जीवांमधील खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात, टोमणे मारतात आणि मजा घेतात. प्रेम सुंदर असतं, पण ते फक्त 2 जणांमधलं नातं असावं. आजची पिढी काय करते, प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी, व्हॉट्सअपला डीपी, फेसबुकला फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट आल. पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चेमध्ये तुमचं नाव हा विषय बनतो. प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा, तिचा सन्मान करा. लोकांना अजिबात बोलून दाखवू नका, नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड स्टोरी टाकता. लगेच लोक समजून जातात, याच्यामध्ये वाजलंय, काहीतरी खळबळ उडाली आहे, काहीतरी खटके उडत आहेत. अशा वेळी काही लोक तुमच्यावर हसतात, काही लोक जास्त खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॅपिससाठी तुमचं नाव चघळतात. म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा. कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत, जगाचे नाहीत. तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. तुमचं आर्थिक जीवन उघड कधीच करू नका. तुम्ही दर महिन्याला किती कमावता, किती खर्च करता, लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता, हे बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो, तर लोक लगेच म्हणतील, मग आमच्यासाठी काय केलं. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा ही खूपच खास गोष्ट आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो. पण जर तुम्ही ते सगळ्यांसमोर उघड करू लागलात की मी दर महिन्याला एवढे कमावतो, माझ्याकडे इतकी बचत आहे, तर लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात, तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात.
तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, कर्ज या गोष्टी खाजगी व्यवसायात असाव्या. आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका, कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत. कारण काही लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपडत असतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये या 7 गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्यात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमचं आयुष्य शांत, मजबूत आणि यशस्वी नक्कीच होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवा. बोला जय बाळूमामा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल, तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काहीच चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं
तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका. हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी
त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपले शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं
तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते. कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट